रथसप्तमी कधी, शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि महत्त्व जाणून घेऊया. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. रथसप्तमी 2026 ही रविवारी 25 जानेवारी 2026 रोजी साजरी केली जाईल. ही तिथी हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीवर आधारित आहे, ज्याला रथसप्तमी, माघ सप्तमी, भानुसप्तमी, अचला सप्तमी किंवा आरोग्य सप्तमी असेही म्हणतात. सप्तमी तिथी 24 जानेवारी 2026 रोजी रात्री 12:41 सुरू होणार आहे आणि 25 जानेवारी 2026 रोजी रात्री संपणार आहे. म्हणून उदय तिथीनुसार सूर्योदयाच्या आधारावर असल्याने मुख्य दिवस म्हणून 25 जानेवारी हाच मानला जाणार आहे. वाराणसीमध्ये रथसप्तमीला विशेष महत्त्व आहे. ह्या दिवशी गंगा नदीत अरुणोदय काळात स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते. हजारो भक्त गंगा घाटावर स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य देतात. काशीतील सूर्यकुंड किंवा दक्षाश्वमेध घाट येथे मोठ्या प्रमाणात पूजा अर्चना होते. येथे सूर्य मंदिरात विशेष पूजा आणि हवन केले जाते. काशीमध्ये ह्या दिवशी सूर्यदेवाच्या जन्माची कथा सांगितली जाते आणि दान पुण्य केले जाते. काशीमध्ये रथसप्तमीला सूर्यजयंती म्हणूनही साजरी केली जाते. सकाळीच आपल्याला रथसप्तमी 2026 शुभ मुहूर्त कोणता आहे ते बघून घेणार आहोत. स्थान मुहूर्त किंवा अरुणोदय स्थान सकाळी 5:26 ते 7:13 पर्यंत, म्हणजेच 1 तास 47 मिनिटे हा काळ अत्यंत शुभ आहे, कारण यात स्नान केल्याने सर्व रोग दूर होतात. सूर्योदय अर्धयदान मुहूर्त सकाळी अंदाजे 7:13 वाजता, म्हणजे सूर्याला अर्घ्य देण्याचा मुख्य वेळ 7:13 तुम्ही देवाला अर्घ्य देऊ शकता सूर्यदेवाला. पूजा मुहूर्त सूर्योदयानंतर सकाळी 7:15 ते 9 पर्यंत किंवा दिवसभर शुभयोग असल्यास तुम्ही पूजा करू शकतात. सकाळी ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान करा, शक्यतोवर गंगा पवित्र नदीत, अन्यथा घरात स्वच्छ आंघोळ करून आपल्याला स्वच्छ लाल पिवळे कपडे घालायचे आहेत. पूर्व दिशेला तोंड करून सूर्यदेवाची मूर्ती किंवा चित्र समोर ठेवा. तांब्याच्या लोट्यात पाणी, अक्षदा, रोळी, लाल फुले घेऊन अर्घ्य द्या. पाणी सूर्याकडे ओतताना 12 आदित्यांची नावे घ्या किंवा सूर्याय नमः मंत्राचा जप करू शकतात. ओम सूर्याय नमः. तर तुम्ही त्याच्यानंतर आदित्य हृदय स्तोत्र, सूर्य अष्टक, सूर्य कवच किंवा सूर्यचालिसा पठण करू शकतात. तुपाचा दिवा, धूप, अगरबत्ती, लाल फळे, मिठाई अर्पण करा. सूर्याला रथाची आकृती किंवा चित्र किंवा मातीची काढून पूजा करा. व्रत किंवा उपवास ठेवा. फलाहार किंवा एक भूक करा. गरिबांना गूळ, तांदूळ, तांबे, लाल कपडे, गव्हाचे धान्य दान करू शकतात. रथसप्तमीला सूर्यदेवाचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी सूर्यदेव 7 घोड्यांच्या रथावरून उत्तरायणाकडे प्रवास सुरू करतात, म्हणून हिवाळा संपतो आणि उन्हाळा सुरू होतो असे मानले जाते. पूजा केल्याने आरोग्य, दीर्घ आयुष्य, यशसंपत्ती, पापांचा नाश होतो. विशेषतः त्वचारोग, डोळ्यांचे विकार, रक्तविकार दूर होतात. आदित्य हृदय स्तोत्र पठण केल्याने सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. रामायणात श्री रामाला वशिष्ठ ऋषींनी हे सांगितलेले स्तोत्र आहे. दान पुण्य करण्यासाठी सूर्यग्रहणा इतके शुभ मानले जाते. म्हणून तुम्ही आवर्जून या सगळ्या सेवा तुम्ही रथसप्तमीला करू शकतात. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवर्जून सांगा. आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.